माननीय श्री अमनभाऊ वंधारे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजू लांडगे, समाजसेवक, विसापूर। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरातील विविध मंडळांच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात शहरातील मुख्य मार्गाने शोभायात्रा विविध देखाव्यासह काढण्याची प्रथा आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा कावड यात्रा महोत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी लाखपूर येथे 4 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या नियोजन बैठकीत केलं। मी विनंती केली आहे कावड यात्रांना की आपले पारंपरिक जे वाद्य आहे ज्याच्यातून लोकांना रोजगार दिला जाते, संस्कृतीचं दर्शन आपल्याच्यात घडते, ते मोठ्या प्रमाणावर आपण वापरावं। आणि आज ध्वनी प्रदूषणाचा कायदा मोठ्या प्रमाणावर ज्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे। 55 डेसिबलच्या वर जर कोणी कावड यात्री डीजेचा आवाज करत असेल, कर्कशा आवाज करत असेल, त्यामुळे अनेक लोकांना परेशानी होऊन राहिलेली आहे। कोणाला कानाचा आजार झाला आहे, कोणाला अटॅक येऊन राहिला आहे, कोणाला घरातले भांडे हारून राहिले आहे। आता आम्ही विनंती केली आहे 1 ते 55 डेसिबलच्या अंदर आपण आवाज ठेवा, नाही तर आपले पारंपरिक वाद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून संस्कृतीचं दर्शन घडवण्याचं काम यावेळेस कावड यात्रेच्या अध्यक्षांनी करावं ही विनंती आम्ही या प्रसंगी केलेली आहे। सर्व भाविकांना हीच विनंती करण्यात येते की त्यांनी शिस्तीचं पालन करावं। आपल्या उत्साहामुळे इतर दुसऱ्या कुणाही व्यक्तीला त्रास होणार नाही, कुणाच्याही दुसऱ्याच्या उत्साहामध्ये भंग पडणार नाही याची आपण दक्षता घ्यावी। आणि कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, मग ते ध्वनी प्रदूषणाच्या असतील, ट्रॅफिकच्या असतील, त्याचबरोबर इतर कुठल्याही असतील, तर त्याबाबत आपण सर्वांनी सजग राहावं। कोणत्याही प्रकारे कायद्याच्या तरतुदींचा, कायदेशीर बाबींचा भंग करू नये। जर आपण असा कायदेशीर बाबींचा जर भंग केला तर नाईलाजास्तव आपल्या सर्वांवर फौजदारी कारवाई करावी लागेल। डीजे न वाजवण्यावर आमदार हरीश पिंपळे यांनी भर देत ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी मंडळाने घेण्याचे सांगितलं। या धार्मिक कार्यक्रमात गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा सज्जड दम उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी यावेळी दिला। तालुक्यातील लाखपूर येथील लक्षेश्वर संस्थानातील पूर्णा नदी पात्रातील जल कावडीने खांद्यावर घेऊन महादेवाचा जलाभिषेक करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे। यावर्षी देखील श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आयोजित करण्यात आलेला आहे। या कावड महोत्सवात दर्यापूर, अंजनगाव, मूर्तिजापूर, कारंजा तालुक्यातून कावडधारी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात। या सर्व तालुक्यातील शिवभक्तांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, शहर ठाणेदार अजित जाधव, ग्रामीण ठाणेदार श्रीधर गुट्टे व दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखेडे यांनी या बैठकीत कावड यात्रेत सुरक्षा संदर्भात कसे नियोजन राहील याविषयी मार्गदर्शन केलं। बैठकीला दर्यापूर कावड मंडळाचे शिवाजी देशमुख, पत्रकार गजानन देशमुख, मूर्तिजापूर कावड मंडळाचे सचिन देशमुख, रामा हजारे, संजय गुप्ता, मूर्तिजापूरचे पत्रकार प्राध्यापक दीपक जोशी, संजय उमक, विलास नसले यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला।